नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, फार पूर्वी म्हणजे 25-30 वर्षापूर्वी सर्वोदयी संस्थेने छापलेलं दादांच्या बोधकथा नावाचं एक छोटेखानी पुस्तक मी वाचलं होतं. आचार्य दादा धर्माधिकारी हे सर्वोदयी चळवळीचे एक नेते होते आणि त्यांनी आपले आयुष्यातले काही अनुभव हे बोधकथा म्हणून लिहिले होते. आणि छोट्या छोट्या गोष्टी होत्या, पण त्यामधून काहीतरी बोध लोकांनी घ्यावा ही अपेक्षा होती. त्यामध्ये एकदा त्यांनी, आपण कानपूरला गेलो होतो, त्या कानपूरचा एक अनुभव त्यात कथन केला होता. म्हणजे परत 50-60 वर्षा 70 वर्षापूर्वी ते कानपूरला गेले होते आणि कानपूर स्टेशन पासून जिथे कुठे कार्यक्रम आहे तिथे त्यांना घेऊन जाण्यासाठी एक त्या काळातली कार्यकर्त्याची किंवा नेत्याची गाडी आलेली होती. योगायोग असा होता की ते गाडीने निघाले होते आणि वाटेत कुठेतरी त्या गाडीचा काय तो पाटा असतो खालचा तो तुटला आणि तो पाटा दुरुस्त केल्याशिवाय पुढे जाता येणार नव्हतं. म्हणून त्या गाडीच्या ड्रायव्हरने आणि मालकाने त्या वाटेत जिथे गाडी बंद पडली होती तिथून जवळच्या गावामध्ये जाऊन चौकशी केली, पण कुठेही गॅरेज नव्हतं. पण पाटा जर जोडला गेला, पाट्याचे जे दोन तुकडे होते ते जोडले गेले तर गाडी परत सुरू होऊ शकेल अशी शक्यता होती. म्हणून त्यांनी त्या गावातला लोहार शोधून काढला आणि त्या लोहाराला सांगितलं, बाबा रे, हे एवढं काम आहे, तू करून दिलंस तर आम्हाला जिथपर्यंत पोहोचायचंय तिथपर्यंत जायला गाडी तयार होऊ शकते. तो लोहार तयार झाला. ही मंडळी तिथेच बसली होती, एका कुठच्या तरी गावठी हॉटेलमध्ये चहा वगैरे प्यायलाय. त्या लोहाराने तो तुटलेला पाट्याचा जो तुकडा होता तो अगदी भट्टीत टाकून गरम करून जोडून दिला आणि गाडी परत एकदा सुरू झाली. तेव्हा दादा म्हणतात की आमच्या गाडीच्या मालकाने आणि मी त्या लोहाराला विचारलं, बाबा तू एवढं काम करून दिलंस अडचणीच्या वेळेला, तुझे पैसे किती झाले सांग. तर तो लोहार रडायला लागला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तर आम्ही चकित झालो, म्हणाले आम्ही चकित झालो, पैसे विचारले तर लोहार रडतो का. तर त्या लोहाराने सांगितलं की मी एक पोलीस आला होता, त्याच्या बंदुकीची संगीत, म्हणजे पूर्वीच्या काळात त्या बंदुका असायच्या आपल्या 303, त्याच्या पुढे एक सुरी चाकू सारखं एक धारदार पातं लावलं जायचं, त्याला संगीन म्हणायचे. त्या संगिनीला तुटलेली जोडून दिली लोहार काम करून आणि पैसे मागितले तर ती बंदूक आणि संगीन त्या पोलिसाने माझ्यावरच रोखली. म्हणाली, मरायचं का तुला, काय करू, म्हणाला, बिन पैसे देता तो पोलीस गेला. मग गावातला पाटील आला, गाव पाटील, आणि त्याच्या नांगराचा फाळ खराब झाला होता, तो दुरुस्त करून मागितला, मी तो करून दिला. आणि मी गाव पाटलाला म्हटलं, माझी इतकी इतकी मजुरी झाली ती द्या. तर गाव पाटील म्हणाला, गावात राहायचंय की नाही, हाकून काढील, गावाच्या बाहेर काढील. आणि तो सुद्धा बिन पैसे देता गेला. दोन लोक सामर्थ्यशाली, पण काम करून घेतलं आणि पैसे दिले नाहीत, उलट धमकावलं. आणि तुमच्याकडे मी पैसे मागितले नसताना सुद्धा तुम्ही स्वेच्छेने पैसे द्यायला निघालात, त्यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले. ही सगळी आपला अनुभव कथन केल्यानंतर दादा धर्माधिकारी शेवटी तात्पर्य लिहितात की, म्हणे मी त्या लोहाराला म्हणालो, शेवटी संगिनीचा शोध कोणी लावला, कुणातरी लोखंडाचं काम करणाऱ्या लोहारानेच संगीन ही बंदुकीच्या गोळ्या संपल्यावर उपयोग पडेल म्हणून बनवून दिली ना. पण संगीत बनवली तेव्हाच लक्षात घ्यायचं होतं की हे हत्यार आपण बनवून देतोय, ते हत्यार चुकीच्या हाती पडलं तर ते आपल्यावर पण उगारलं जाईल, याचा विचार कुणाही लोहाराने केला नाही. त्याचा हा परिणाम आहे. गाव पाटलाला ताकद दिली, गावाने ताकद दिली, तर अधिक ताकदीचा गैरवापर हा गाव पाटील करणार की नाही याचा विचार न करता गावकऱ्यांनी जर त्याला पाटील केला तर हे दुष्परिणाम तुम्हाला भोगावेच लागणार.
तर आपण जे काही करतो ते केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील याचं भान ठेवलं पाहिजे. आणि ते भान ठेवलं नाही तर मग बुमरॅंग होऊन ते तुमच्यावरच उलटतं. आता ही एक बोधकथा आहे, हे खरंच घडलं का वगैरे या चर्चेत जाऊ नका, पण त्याचा आशय, त्याचं सार लक्षात घ्या. आपण कुठलीही कृती घेतो, आपण कुठलाही निर्णय घेतो, तर त्याचे दूरगामी परिणाम आपल्यावरच उलटणार नाहीत ना याचा आधी विचार करायचा असतो. आणि म्हणून कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी सांगोपांग विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे की याची कटू फळं आपल्या वाट्याला येणार नाहीत ना, याची विषारी फळं आपल्या वाट्याला येणार नाहीत ना, याचा विचार करावा लागतो. नुसतं जोशात येऊन, आवेशात येऊन आपण ज्याला शत्रू मानलाय त्याला संपवण्यासाठी काही वेडं वाकडं आपण करून बसलो तर नुकसान आपलंच असतं. अगदी हेच नेमकं चिनी काय तो बुद्धिस्ट विचारवंत कन्फ्युशियस म्हणतो, शत्रूसाठी खड्डा खणत असाल तर दोन खड्डे खणा, कारण तो एका खड्ड्यात पडेल पण त्यानंतर तुम्हाला खड्ड्यात पडायचंच आहे, तेव्हा स्वतःसाठी सुद्धा खड्डा खणून ठेवा. आणि तीच गोष्ट आज पाकिस्तानच्या नशिबी आलेली आहे. आपण जेव्हा ऐकतो या बातम्या आपल्यालाही अचंबित होतो, जग अचंबित होतं की कॅनडा असो किंवा पाकिस्तान असो, जगाच्या कानाकोपऱ्यात असा काय चमत्कार घडतोय की गेल्या 25-30 वर्षामध्ये दहशतवाद आणि जिहाद या नावाखाली भारताला हैराण आणि परेशान करणारे जे जे कोणी गट आहेत, त्यातले जे कुविख्यात असे अतिरेकी आहेत, दहशतवादी आहेत, माथोरफुरू आहेत, त्यांना अचानक कुठून तरी एक अज्ञात मारेकरी येतो आणि ठार मारून जातो. काल परवाची गोष्ट आहे, कॅनडामध्ये निज्जर नावाचा एक खलिस्तानी, तो असाच मारला गेला 2 वर्षापूर्वी. अनेक ठिकाणी काय काय चालू आहे. अगदी काल परवा ऑपरेशन सिंदूर नंतर बिळात लपून बसलेले जैश आणि काय ते तैबा वगैरे इत्यादी जिहादी संघटना आहेत, त्या संघटनांनी एकदा युद्धविराम झाला हे कळल्यानंतर 2 दिवसांनी कराची, गुजरनवाला, लाहोर अशा कुठे कुठे मोठमोठे जलसे केले आणि भारताला कसा धडा शिकवणार, रक्ताचे पाठबाहू वगैरे वगैरे शपथा घेत घेत काय काय बकवास केली. ही बकवास करणाऱ्यात एक कोणतरी अब्दुल्ला क्या अशा नावाचा कोणतरी होता, जो लष्कर ए तैबाचा का जैश मोहम्मदचा कोणतरी उजवा डावा हात म्हणे. त्याने तर धमकावलं होतं त्या लाहोरच्या जलशामध्ये की भारताचे तुकडे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, आमचा जिहाद म्हणे जज्बा आहे वगैरे वगैरे. अचानक 2 दिवसापूर्वी हा जो कोण अब्दुल्ला किंवा कोण आहे त्याचा मृतदेह कुठल्या तरी एका गटाराच्या नाल्यामध्ये पडलेला सापडला. त्याला कोणी मारलं, कोणी मारून टाकलं याचा पोलिसांना ठाम पत्ता लागलेला नाही. पण या जिहादींच्या एका अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये लक्षात आलं की हा माणूस मारला गेलाय. कोणी मारला, कुठे मारला, कसा मारला, त्याला मारणाऱ्यांचा मागमूस पोलिसांना का लागत नाही याचा काही खुलासा नाही. किंबहुना तो मारलाच गेलाय, तो मेला कसा याचा पण खुलासा आलेला नाही. कोणीतरी मुर्दा पाडला, कोणी गोळ्या झाडल्या, कोणी भुसकून मारलं याविषयी कुठचाही तपशील नाही. जो माणूस आठवड्याभरापूर्वी लाहोरच्या जलशामध्ये भारतीय सेनेला, भारत सरकारला आणि भारतीयांना धमकावत होता की तुमच्या देशाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय जिहाद थांबणार नाही, त्याचाच देह मृतावस्थेमध्ये आणि सडलेल्या अवस्थेमध्ये पाकिस्तानच्या कुठच्या तरी एका गंदी नालीमध्ये मिळतो. तेव्हा लोकांना अजब वाटतं.
आणि लोकांना गेली 2 वर्ष सतावणारा हा प्रश्न आहे की कॅनडा असो, अमेरिका असो, इंग्लंड असो, पाकिस्तान असो, इथे भारताचे जे शत्रू, फुशारक्या मारणारे शत्रू, जिहादी असलेले शत्रू, अचानक कोणतरी अज्ञात इसम येऊन मारतो का? का हा कोण आहे? अज्ञात कोण मारेकरी आहे? त्याचा चेहरा कसा आहे? तो बिन चेहऱ्याचा का आहे? तो अज्ञात का आहे? तो अकस्मात कुठून येतो? आणि कोणाला मारायचं हे त्याला कळतं कसं? हा भारतासाठी कोण असा देवदूत आहे की भारताच्या शत्रूंसाठी तो यमदूत होऊन येतो आणि ज्याला मारायचं त्याला मारतो, पण मारणारा कोण आहे याचा पत्ता लागत नाही? ही मजेशीर गोष्ट नाही का मित्रांनो? तर त्याचं उत्तर आपल्याला कन्फ्युशियस किंवा दादा धर्माधिकारी यांच्या त्या छोट्या कथेमध्ये मिळतं. हे असे मारेकरी पाकिस्ताननेच निर्माण केले. हा कोण अब्दुल वगैरे होता मारला गेलेला आणि याचा मृतदेह गटारामध्ये सापडला, तो ज्या संघटनेत होता त्या संघटनेनेच असे सुपारीबाज मारेकरी, खुनी तयार केलेले आहेत ना. जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या स्वार्थासाठी त्यांना मर्डरर बनवता, तेव्हा एक विसरता की त्यांना पैसे मिळाले तर ते तीच तलवार, तीच बंदूक आपल्या विरोधात सुद्धा रोखून आपला पण मुडदा पाडतील. हे डोक्यात येत कसं नाही? तो कोण सैफुद्दीन असेल, सलाउद्दीन असेल, जैश ए मोहम्मदचा कोण तो अझर मसूद असेल, हे एक गोष्ट कशी विसरतात की तुम्ही त्या तरुणांना पैशाची लालूच दाखवून किंवा कसलं तरी आमिष दाखवून रक्ताला चटावलेल्या जनावरासारखं, श्वापदासारखं बनवता, तेव्हा त्याची भूक हाताबाहेर गेली तर ते श्वापद तुम्हाला सुद्धा फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आयडिओलॉजी ही कधीही खुनाची चटक लावत नाही. जिहादी आयडिओलॉजी आहे, जिहादी विचारधारा आहे, ती माणसाला मारेकरी बनवते. आणि एकदा तो मारेकरी झाला की त्याला त्या मरणाऱ्या व्यक्तीच्या वेदना आणि यातना बघितल्या की एक प्रकारचा आसुरी आनंद व्हायला लागतो आणि तो आसुरी आनंद बघण्याची चटक लागते. मग कधी त्यासाठी पैसे मिळावेत म्हणून किंवा कधी अगदी थोडी गंमत म्हणून तो कोणाचाही मुडदा पाडू शकतो. कारण तुम्ही त्याला एक श्वापद बनवलेलं असतं, एक रक्ताला चटावलेलं पशु बनवलेलं असतं. आणि नेमकी तीच गोष्ट मला वाटतं आता या सगळ्या जिहादी गटांच्या अंगलट येते. प्रश्न इतकाच आहे की कोणाला मारायचं, पण तो खून पाडताना मरणाऱ्याच्या यातना बघण्यातला आनंद आपल्याला मिळेल आणि बदल्यात थोडे पैसे कोणी देत असेल, सोने पे सुहागा, मग तो पैसे देणारा भारत असेल किंवा आणखीन कोणी असेल, अगदी पाकिस्तान सरकार असेल किंवा ज्यांना असे जिहादी डोईजड झालेले आहेत असा तालिबान किंवा कोणतरी असेल, तेही करू शकतात. भारत आपल्याकडे सईद हाफिजला मागत असेल, दाऊद इब्राहिमला मागत असेल, अझर महमूदला मागवत असेल, अझर मसूदला, तर मग त्यांना शरणागत होऊन भारत सरकारला हे आरोपी भारत सरकारच्या हवाली करण्यापेक्षा आपणच मारून टाकले तर न रहेगा बास न बाजेगी बंसुरी. सईद हफीज आमच्याकडे नाहीच आहे असं म्हणून पाकिस्तान आपले हात झटकू शकतो, पण त्यासाठी सईद हाफिजला, अझर मसूदला किंवा तत्सम लोकांना मरावं तर लागेल. आणि मरायचं त्यांनी असेल तर त्यांना कोणीतरी मारावं लागेल. ज्यांच्या ज्यांच्यावर अशा दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे,
अशी पाकिस्तानी सेना किंवा पाकिस्तानी सरकार, पाकिस्तानी पोलीस खातं किंवा पाकिस्तानचं गुप्तचर खातं यांनीच या सगळ्या जिहादी म्होरक्यांना सुरक्षा पुरवलेली आहे. त्यामुळे ते कुठे आहेत, काय आहेत याचा ठाव ठिकाणा भारत किंवा आणखीन कुठच्या दुसऱ्या शत्रू देशाच्या गुप्तचर खात्यापेक्षा पोलीस खात्याला पाकिस्तानच्या अधिक माहिती आहे. पाकिस्तानी लष्कराला माहिती आहे सईद हफीज कुठे आहे, कारण त्यांनीच पुरवलेल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये हफीज जगत असतो. त्यामुळे तिथे कुठचा तरी मारेकरी पाठवणं हे पाकिस्तानी सेनेला, पाकिस्तानी गुप्तचर खात्याला जितकं सोपं आहे तितकं भारताला नाही. भारतातून कोणतरी घुसवायचा किंवा तिकडे कोणतरी एक सुपारीबाज शोधायचा आणि त्याला पैसे देऊन या सफीजला वगैरे मारायला भाग पाडायचं, एवढी कटकट करण्यापेक्षा त्यांना सोडू देत असं भारत म्हणू शकतो. पण जे भारोत्री मारेकरी पाकिस्तानी गुप्तचर खात्याने, पाकिस्तानी फौजेने तयार करून ठेवलेले आहेत, त्यांचं काम संपलं. आता अफगाणिस्तानमध्ये जिहाद करायचा नाहीये, मग त्यांनी काय करायचं, त्यांचं पोटपाणी कसं चालणार. आणि असे जे सुपारीबाज मारेकरी असतात ते पैसा घेतात, तो ते काय डान्स बार मध्ये उडवतात, अय्याशी करतात. त्या अय्याशी करायला पैसे लागतात ना, आणि अय्याशी करायला प्रचंड लाखो लाखो रुपये हवे असतील तर मग कोणातरी माणसाला मारणं हा त्यांचा व्यवसाय बनून जातो. तेव्हा असे भाडोत्री मारेकरी ज्या पाकिस्तानी सेनेने आणि पाकिस्तानी गुप्तचर खात्याने निर्माण केले, त्यांनी ज्यांना सुरक्षा दिली आहे त्यांचे जीव धोक्यात आणले. आज एक गोष्ट साफ आहे मित्रांनो, भारताला आपला कोणतरी हस्तक कुलदीपक काय तो कुलभूषण जाधव पाकिस्तानात पाठवायची गरज नाही. पाकिस्तानमध्ये कमीत कमी एक 10-12 हजार असे सुपारीबाज मारेकरी असतील की ज्यांना 1 लाख 2 लाख रुपये दिले तरी तुम्ही म्हणाल त्याचा पाकिस्तानात मुर्दा पाडायला ते एका पायावर तयार असतील. मग तो मुर्दा पाडायचे पैसे भारताने द्यावेत किंवा आणखीन कोणी द्यावेत, त्यांना त्याच्याशी कर्तव्य नाहीये. आणि म्हणूनच हे भारताच्या शत्रूंना पाकिस्तानमध्ये नेमका गाठून मारणारा कोण आहे हे मला रहस्य वाटत नाही. दोन बाजू असतात. भारताला तिकडे जाऊन कोणाला मारायची गरज नाही, कारण सुपारी देऊन होऊ शकतं काम. पण पाकिस्तानला जर हे डोईजड झालेले असतील, जड झाले ओझे, तर त्यांना संपवणं ही पाकिस्तानची सुद्धा गरज होते. आणि म्हणून भारताला एखाद्याला मारेकरी नेमला, तुम्ही सुपारी दिली तरी कोण मारायचा, कुठे मारायचा, त्याचा फोटो काय आहे, त्याची नाव गाव पत्ता काय आहे, ही सगळी माहिती भारताला द्यावी लागेल. ती मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. पाकिस्तानी ISI ला, पाकिस्तानी फौजेला ही माहिती उपलब्ध आहे, कारण ही मंडळी सईद हाफिज किंवा अझर मसूद हे ISIच्या ताब्यातच आहेत. तर आपण तिकडे बघतो तोपर्यंत तू मारून घे अशी ऑर्डर पाकिस्तानी फौज किंवा गुप्तचर खातच देऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच झाल्या तर मग भारताकडून पाकिस्तानवर हल्ला होण्याची शक्यता कमी होते. भारताला पाकिस्तानवर युद्ध लादण्यापासून थोपवायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भारताच्या यादीमध्ये जी काय 50-100 अशी कुविख्यात माणसं आहेत त्यांचा पाकिस्ताननेच काटा काढायचं आणि शक्य तितका लवकर लवकर काढायचं, की जेणेकरून भारताला ऑपरेशन सिंदूर पुढे रेटायला वेळ मिळू नये. यासाठीच चाललेला हा पाकिस्तानचा आपसातला खेळ असावा असं मला वाटतं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.